नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडाफोड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. जमिनीच्या प्रत्येक तुकड्याचा आता स्वतंत्र नकाशा. राज्यात जमिनीचे जितके तुकडे झाले त्या प्रत्येक तुकड्याचा आता स्वतंत्र नकाशा तयार होणार आहे. जमिनींच्या पोट हिश्श्यांची मोजणी होणार आहे. त्याकरता राज्यात पथदर्शी प्रकल्प हाती घेतलाय. यामुळे प्रत्येकाच्या मिळकतीची हद्द निश्चित होणार आहे. मिळकतधारकांना मोठा फायदा होणार आहे. राज्यात प्रथम भूमापन व जमाबंदीची कार्यवाही सन 1890 ते 1930 या दरम्यान झाली. प्रथम भूमापन व जमाबंदीच्या वेळी अस्तित्वात असलेल्या धारकांच्या शेतजमिनींचे नकाशे, अधिकार अभिलेख व जमिनीची प्रतवारी तसेच जमिनीची आकारणी निश्चित केली. मूळ जमाबंदीच्या वेळी राज्यात एकूण 50,21,213 भूभाग नकाशे व तेवढेच 7 अधिकार अभिलेख तयार करण्यात आले होते. जमीन एकत्रीकरण योजनेच्या दरम्यान मूळ जमाबंदीच्या वेळी तयार करण्यात आलेल्या अधिकार अभिलेखात नव्यानं तयार झालेले पोटहिस्सा धारकांच्या जमिनीच्या पोटहिस्सांची मोजणी करून नकाशे अद्ययावत करण्यात आले. त्या अनुषंगानं एकत्रीकरण योजनेत राज्यात एकूण 1,78,78,965 एवढे भूभाग तयार झाले. तेवढेच 7 अधिकार अभिलेख तयार व अद्ययावत झाले. राज्यात 1992 पासून डिसेंबर 2024 पर्यंत खरेदी हक्कानं, वारस वाटणीनं, हक्कसोड पत्रानं किंवा हस्तांतरण अधिकारानं नव्यानं 7 अधिकार अभिलेख तयार झालेल्या पोटहिस्सांचे तुकडे संख्या 2,12,76,499 एवढी आहे. मात्र या अधिकार अभिलेखात तयार झालेले सर्व पोटहिस्सांची मोजणी होत नसल्यानं नकाशे व 7 अभिलेख यांच्यात मेळ बसत नाही. त्यामुळे केंद्र व राज्य शासकीय योजना राबवताना अडचणी निर्माण होतात. यासह मिळकतधारकांनाही त्याचा मोठा फायदा बसतोय. नकाशेच नसल्यानं नेमकी जमीन कोणती अनेक ठिकाणी स्पष्ट होत नाही. हद्दीवरून स्थानिक पातळीवर ते अगदी उच्च न्यायालयापर्यंत वाद आहेत. अशा सर्व भूभागांची मोजणी करून नकाशा व अधिकार अभिलेख यांचं संलग्नीकरण केलं जाणार आहे. त्याद्वारे प्रत्येक भूभागास भू आधार क्रमांक तयार केला जाणार आहे. त्याद्वारे कृषीविषयक योजना तसेच शेतकऱ्यांना वित्तपुरवठा करण्यासंबंधी योजना व पीक सर्वेक्षण इत्यादी योजना यशस्वीरित्या राबवण्यासाठी ग्रामीण भागातील शेतजमिनीच्या भूभागांचं धारक खातेनिहाय पोटहिस्सांची मोजणी करून पोटहिस्सा भूभागांची सीमा व क्षेत्र निश्चित करून त्याद्वारे अधिकार अभिलेख व नकाशे तंतोतंत केले जाणार आहेत. 7 स्वतंत्र पोटहिस्सा भूभाग नकाशे उपलब्ध होणार. धारकांचे क्षेत्र व हद्दीविषयी वाद कमी होण्यास मदत होईल. अधिकार अभिलेख 7 व त्यांचे नकाशे तंतोतंत मेळात ठेवणं शक्य होणार. नकाशे व अधिकार अभिलेख यांचं संलग्नीकरण तयार करता येणार आहे. कर्ज, पीक विमा, नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी अद्यावत डेटाबेस तयार होणार आहे. शिवाजी भोसले जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख यापूर्वी ज्यांना पोटहिस्सा मोजून घ्यायचा आहे त्यांचे पैसे भरून त्यांची मोजणीने नकाशा केला जात होता. आता मात्र सर्व पोटहिस्सांची मोजणी होऊन नकाशे तयार होतील. केंद्र शासनाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प राज्यात राबवला जाणार आहे. त्याकरता कोल्हापूर जिल्ह्यातील गडिंग्लज तालुक्यातील 5 गावांची पथदर्शी प्रकल्पासाठी निवड केली जाणार आहे. या निर्णयानं जमीन विषयक बाबतीत आमूलाग्र बदल होणार आहे.